हे असे दिसायला अतिशय सुंदर त्याचबरोबर कळीदार गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे गुलकंद मोदक कसे बनवायचे ते आज आपण बघूया। उकड कशी घ्यायची, सारण कसं बनवायचं, कळ्या अगदी सुबक कशा पाडायच्या, सर्व डिटेल व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर सर्वप्रथम आपण उकड काढून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे। उकड काढण्यासाठी पाणी किती घ्यायचं तर जेवढं पीठ आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। 2 वाट्या पिठासाठी आपल्याला इथे 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे। पाण्याला छान उकळी आल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचा तूप घालायचं आहे। त्यानंतर एक छोटी वाटी म्हणजे 3 ते 4 चमचे रोज सिरप घालूया। सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया। इथे मी उकड घेण्यासाठी लाटण्याचा वापर करणार आहे। लाटण्याने उकड अगदी छान होते। पीठ पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतं, त्यामुळे इथे मी लाटण्याचा वापर केलेला आहे। सर्व उकड आपल्याला अशा प्रकारे घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। 5 मिनिटांसाठी गॅस सुरू ठेवायचा आहे। अगदी मंद आचेवर आपल्याला गॅस सुरू ठेवायचा आहे। त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि उकड 10 मिनिटांसाठी आपल्याला झाकून ठेवायची। उकड होते तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया। एका कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे, त्यामध्ये खोवलेला नारळ घेऊया। तर 2 वाट्या एवढा इथे मी नारळ घेतलेला आहे। नारळ 2 मिनिटांसाठी आपल्याला परतवून घ्यायचा आहे। तुम्ही यामध्ये खसखस सुद्धा घालू शकतात। आता यामध्ये पाऊण वाटी एवढा गूळ घालूया। सर्व प्रमाण मी या वाटीच्या मापाने घेतलेलं आहे। 2 वाट्या नारळाचा किस, पाऊण वाटी गूळ। उकडीच्या गुलकंद मोदकमध्ये गूळ थोडासा कमी वापरलेला आहे, कारण आपण ह्यामध्ये गुलकंद घालणार आहोत, त्यामुळे सारण खूप जास्त गोड होऊ नये म्हणून गूळ इथे मी कमी वापरलेला आहे। 2 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गुलकंद घालायचा आहे। तर साधारण 2 चमचे एवढा गुलकंद मी यामध्ये घातलेला आहे आणि एक छोटी वाटी एवढं रोज सिरप आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जेवढं सिरप आपण उकड काढताना घेतलं होतं तेवढंच सिरप आपल्याला सारणमध्ये वापरायचं आहे। सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घेऊया आणि हे अगदी मस्त एकजीव होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे खालून लागून येऊ नये किंवा करपू नये यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे। साधारण 10 मिनिटांनंतर मस्त सारण बनून तयार आहे। सारण खूप जास्त ओलसर झालेलं नाही आहे किंवा खूप जास्त कोरडं सुद्धा झालेलं नाही आहे, अगदी व्यवस्थित असं सारण तयार झालेलं आहे। सारण खूप जास्त ओलं असेल तर मोदकमधून पाणी बाहेर येतं, त्यामुळे आपण सारण हे खूप ओलसर न ठेवता अशा प्रकारे घट्ट करून घ्यायचं आहे। तर सारण आता तयार आहे, आपण ते थंड करायला ठेवूया। इथे उकड बनवून तयार आहे, आपण तिला मळून घेऊया। उकड मळत असताना आपल्याला थोडं थोडं हाताला पाणी घ्यायचं आहे आणि उकड मळून घ्यायची आहे। आपण जेवढी उकड मळून घेणार तेवढा मोदक छान येणार। तर अगदी मऊसूत गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। साधारण 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला हा गोळा अशा प्रकारे मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकतात मस्त गोळा तयार आहे। त्यातील छोटा गोळा घेऊन आपल्याला आता मोदक बनवून घ्यायचा आहे। तर एक छोटा गोळा घ्यायचा आहे, त्याला पिठामध्ये किंवा हाताला तूप लावून त्याची पारी बनवून घ्यायची आहे। पारी बनवताना आपल्याला फक्त काठाने त्याला गोल फिरवायचं आहे, म्हणजे पारी आपल्याला काठाने प्रेस करायची आहे आणि अशा प्रकारे गोल फिरवायची आहे। मस्त पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे। तुम्ही ही पारी पोळपाटावर सुद्धा बनवून घेऊ शकतात। काठ जाड झाले असतील तर तुम्ही अशा प्रकारे त्याला प्रेस करून बारीक करून घेऊ शकतात। त्यानंतर यामध्ये सारण भरून घेऊया। आता आपण मोदकाला कळ्या पाडून घेऊया। तर कळ्या पाडत असताना पहिले 2 बोटं आणि अंगठ्याच्या साहाय्याने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे 2 बोटांनी पारी पकडून आपल्याला ती अंगठ्याने प्रेस करायची आहे। तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे मी कळ्या पाडून घेत आहे। तर कुठल्याही प्रकारचा उकडीचा मोदक बनवायचा असेल तर आपल्याला उकड छान जमली पाहिजे। उकड जर अगदी मस्त जमलेली असेल तर मोदक छानच होतो। सर्व कळ्या पाडून झालेल्या आहेत। अशा प्रकारे गोल फिरवत मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। त्याला गोल गोल फिरवत आपल्याला त्याला वरती टोक काढून घ्यायचं आहे आणि इथे मस्त कळीदार असा उकडीचा मोदक बनून तयार आहे। मोदक बनवण्यासाठी तुम्ही ही पारी पोळपाटावर सुद्धा लाटून घेऊ शकतात। पोळपाटावर लाटलेल्या पारीची सुद्धा अगदी छान मोदक तयार होतात। मी व्हिडिओत दाखवते हे त्याप्रमाणे तुम्ही जर कळ्या पाडल्या तर अगदी मस्त कळीदार मोदक तयार होतो। साधारण 11 ते 12 कळ्या पडतात। मोदकाला कळ्या पाडत असताना जर
पारी हाताला चिपकत असेल तर तुम्ही हाताला थोडंसं तूप लावून घेऊ शकतात किंवा थोडंसं पीठसुद्धा लावून घेऊ शकतात. तुम्ही बघू शकतात मी दुसऱ्या मोदकाच्या सुद्धा मस्त कळ्या पाडून झालेल्या आहेत. अशा प्रकारे गोल गोल फिरवून आपल्याला त्याला टोक काढून घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व मोदक अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत. आता आपण ह्यावर थोडंसं केसर लावून घेऊया. त्यानंतर आपण आता मोदक वाफवून घेऊया. एका स्टीमरमध्ये पाणी घेऊन मी त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यावर मोदक मी ठेवून घेणार आहे. तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही त्यावर सुद्धा मोदक वाफवून घेऊ शकतात. साधारण 10 मिनिटांसाठी मोदक आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात मोदक मस्त वाफवून तयार आहेत आणि मस्त सुबक कळीदार असे गणपती बाप्पाच्या आवडीचे उकडीचे गुलकंद मोदक बनवून तयार आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी वृषालीज किचन चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.